23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन, सोबतच 23 एप्रिलला जागतिक कॉपीराईट दिवसही म्हटलं जातं। सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये छापील पुस्तकांचा व्यवहार कसा बदलला याचा वेध घेणारा AM न्यूजचा हा खास रिपोर्ट पाहूयात। वाचकांना वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक खाद्य पुरवणं हा आम्ही घेतलेला वसा आहे आणि तो असा आम्हाला टाकून देता येत नाही। त्यामुळे प्रकाशन व्यवसाय चालू आहे, वेगळे वेगळे प्रयोग चालू आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाचा या ग्रंथ व्यवहाराला गतिमान करण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे। पुस्तकं अजूनही हातात घेऊन त्याचा वास अनुभवत वाचणं यालाही लोक महत्त्व देतात। लोक पुस्तक पाहतायत, वाचतायत आणि काही संदर्भ विचारतायत ही फार मोठी मला समाधानकारक गोष्ट वाटते। सध्या जागतिकीकरणाच्या युगात कल्पनाशक्ती आणि नव्या कल्पना मांडणीला अनन्यसाधारण महत्त्व आलंय। पुस्तकातून अनेक नव्या कल्पना मांडल्या जातात, पण आज इंटरनेटच्या युगात पुस्तक वाचनाच्या सवयीत बदल झालाय। आज जागतिक पुस्तक दिनासोबतच जागतिक कॉपीराईट दिवसही आहे, त्यामुळे मराठीतील ग्रंथव्यवहाराचं वर्तमान जाणून घेणं गरजेचं आहे। इंटरनेट भोवती फिरणाऱ्या आजच्या जगात मराठी भाषेतील पुस्तक छापील स्वरूपात किती प्रमाणात विकली जातात हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे। लोकवाङ्मय गृह ही राज्यातील फार जुनी प्रकाशन संस्था आहे। वैचारिक अधिष्ठान जपतानाच सर्वसमावेशक ग्रंथ निर्मिती हे या प्रकाशन संस्थेचं वैशिष्ट्य राहिले। लोकवाङ्मय गृहाचे राजेन बावडेकर यांनी मराठीतील ग्रंथ व्यवहारातील बदल सांगितले आहेत। आर्थिक जुळवाजुळव करावी लागतेच, त्यामुळेच तर आम्हाला अलीकडच्या काळामध्ये आमचा छापखाना बंद करावा लागला। परंतु आमचं प्रकाशनगृह चालू आहे आणि ते काय निव्वळ नफ्याकरता नाही आहे। नफा हे आमचं उद्दिष्ट केव्हाही नव्हतं। ज्या वैचारिक मुशीतून आमचं प्रकाशनगृह अस्तित्वात आलेलं आहे त्याच्यामध्ये नफा हा दुय्यम धरला जातो। त्यामुळे वाचकाला वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक खाद्य पुरवणं हा आम्ही घेतलेला वसा आहे आणि तो असा आम्हाला टाकून देता येत नाही। त्यामुळे प्रकाशन व्यवसाय चालू आहे, वेगळे वेगळे प्रयोग चालू आहेत। 60-70च्या दशकात जशी दखलपात्र मागणी होती त्यापेक्षा ती कमी झाली आहे, पण आम्ही अनवट आणि साहित्यमूल्य असणारीच पुस्तकं प्रकाशित करतो। नाही, तसे आव्हान तर आहे, पण ऑनलाईनमुळे नाही। एरवीही क्रमिक पुस्तकाखेरीज आपल्याकडे अवांतर पुस्तकं फारच कमी खरेदी केली। आता पुस्तकांच्या विषयानुरूप आशय पाहून विविध तऱ्हेचे बदल केले जातात। आताच पाहणं, अलीकडे आम्ही बखर रानभाज्यांची हे निलिमा जोरावर यांचं पुस्तक, तर मना मना दार उघड हे डॉक्टर शोभा पाटकरांचं पुस्तक, किंवा संजीव चांदोरकरांची अर्थशास्त्रावरील 3 पुस्तकांचा एक संच, हे वेगळ्या तऱ्हेच्या अनवट आणि विशिष्ट आकारामध्ये काढलेले आहेत। नाही, आमच्या मागे तसं काही झालेलं नाही आहे। उलट आम्हालाच कॉपीराईट संदर्भात तक्रार करावी लागली, कारण आमचं जे प्रकाशित केलेलं पुस्तक काहीतरी थोडे बहुत फेरफार करून ते जास्त किमतीमध्ये विकलं जात आहे। आता आमची स्वतःची प्रकाशनगृहाची वेबसाईट आहे, त्याद्वारे ऑनलाईन विक्री होते। इतर पोर्टलचाही आम्ही वापर करतो। त्याच्यानंतर पुस्तकाची पृष्ठसंख्या कमी ठेवणं, किंमत माफक ठेवणं आणि छोट्या पुस्तिकांवर भर देणं हा एक आमचा प्रयास आहे। त्याशिवाय पुस्तक यात्रेद्वारे आम्ही वाचकांच्या दारापर्यंत प्रकाशन संस्था विविध प्रयोग करतायत। मराठीतील ग्रंथसंपदेत भरच पडतीये असं लोकवाङ्मय गृहाचे राजन बावडेकर यांनी सांगितलंय। तर पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जखाटे यांनीही नव्या तंत्रज्ञानाची मदत मराठी पुस्तकांना अधिक व्यापक करत असल्याचं म्हटलंय। मराठीच्या वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचवणं तंत्रज्ञानामुळे अधिक सुकर झाल्याचंही अरुण जखाटे यांनी सांगितलंय। अनेकांना असं वाटतं की सध्याच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या काळामध्ये पुस्तकावर काय परिणाम झाला, परंतु पुस्तकं ही गोष्ट अशी, आता मी म्हणाले तसं, की ज्ञानाचं संक्रमण करत असतात आणि त्याला देशाच्या कुठल्याही सीमा नसतात, ती जगभर ते ज्ञान पोहोचत असतात।
शिवाय ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आणि पुढे असंख्य पिढ्या ते ज्ञान झिरपत राहतात. त्यामुळे असा काही कुठल्या गोष्टीचा परिणाम होईल असं मला वाटत नाही. लोकांना भीती वाटते की ई बुक आले, किंडल्स आले तर मुद्रित पुस्तकांचं भवितव्य काय असू शकेल. मला त्याची काही व्यक्तिशः मला तरी असं वाटतं की त्याची काळजी करायचं कारण नाही. कारण पूर्वीसुद्धा भावगीतांचा, सुगम संगीताचा काळ आला तरी शास्त्रीय संगीत राहिलं. फोटोग्राफी आली तरी पेंटिंगची अभिजातता कमी झाली नाही. आज आपण मोबाईलवरून एकमेकांना भेटत असतो तरी करकरून मिठी मारण्याची आनंद आपण काय त्या मोबाईलच्या गप्पातून घेऊ शकत नाही. तेव्हा पुस्तकातून मिळणारा जो आनंद आहे, त्याच्यातून मिळणारी जी एक आपल्याला ज्ञानात्मक सवय झालेली आहे, तर ती इतर माध्यमातून काही मिळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा तसा काही परिणाम होणार नाही. अनेकांना पुन्हा नव्या पिढीबद्दल एक शंका असते की ते खरोखर वाचतात का, ते वाचणारच. कारण ही गोष्ट अशी आहे की फक्त त्यात बदल होतो वाचन पद्धती. या पद्धतीत पुढे आला तर तरुण मुलं नक्कीच त्याचा स्वीकार करणार आहे. आणि आजसुद्धा पाहतो आपण की अशी पुन्हा एक फेज आलेली की मधल्या काळामध्ये जो एक तंत्रज्ञानाकडे जाणारा जो एक मोठा एक लाट आली होती मोठी, ती आता ओसरत चालली आहे. आणि आपल्या ज्या इतर ज्ञानशाखा आहेत, मग त्या भाषाविज्ञान असतील, समाजशास्त्राचे असतील, मानववंशशास्त्राचे असतील, मानसशास्त्राचे असतील, याकडे पुन्हा लोक जाऊ लागलेले आहेत. आणि ह्या ज्ञानशाखा सगळ्या साहित्याशी निगडीत आहेत. परंतु त्या तंत्रज्ञानाचा काही फायदाही झालेला आहे. आज लोक विचारतात की तुम्हाला काही याच्या तंत्रज्ञानाचा फायदा झालेला आहे का, तर नक्कीच झालेला आहे की आज सर्व दूर पुस्तकं पोहोचणे आणि वाचकापर्यंत पुस्तक पोहोचणं ही बरीचशी गोष्ट जी पूर्वी कष्टप्रद होती ती आता सोयीची झाली. उदाहरणार्थ ऑनलाईन आहे, फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे. याच्यातून महाराष्ट्राबाहेरचे अनेक वाचक किंवा ग्रंथप्रेमी लोक पुस्तकं घेत असतात. पुस्तकं किंवा आपल्याकडे सुद्धा असे अनेक जिल्हे आहेत की जिथं पुस्तकाचं दुकान उपलब्ध नाही, तिथे अशी पुस्तकं पाठवता येतात. ही आधुनिक तंत्रज्ञानाची मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये बरीच मदत झाली. आणि ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तकाची माहिती पोहोचू शकतो लोकांपर्यंत. हा एक मोठा फायदा झालेला आहे. त्याच्यात तुम्ही जर पुस्तकं प्रदर्शनामध्ये वगैरे गेला तर अनेक प्रकारची पुस्तकं अनेक प्रकारच्या आकारात दिसतात. हे आकार कोण ठरवतं, तर आकार हे पुस्तकाच्या गरजेनुसार ठरवले जातात. बालवाङ्मयाचा आकार वेगळा, त्या एक ओळ किती शब्दांची आहे, त्याची रचना काय आहे, पुस्तकाचा एकूण त्यातलं जे आतलं जे साहित्य किंवा कंटेंट ज्याला म्हणतो ते कशा प्रकारचं आहे, त्यानुसार पुस्तकाचे आकार बदलत जातात. पण तरीसुद्धा कागदाची साईज आणि मुद्रण यंत्र जी आहे त्यांची साईज याचा मेळ बसून जे काही साईज निर्माण झालेली त्यातच ही वेगळी पुस्तकं निघतात. परंतु आता अलीकडे अतिशय डेकोरेटिव्ह पुस्तकं निघण्याचा काळ आला आहे. उत्तम ऑटोमॅटिक अशा मशिनरी आल्यामुळे बांधणी, त्याचं प्रिंटिंग किंवा डिझाईन, पुस्तकाची कलर छपाई या गोष्टी सहज झालेल्या आहेत. आज मौज प्रकाशनाच्या संपादिका मोनिका गजेंद्र गडकर यांनी संपादक म्हणून त्यांचे अनुभव सांगितले. मोनिका गजेंद्र गडकर यांनी वर्तमान स्थितीत पुस्तकांचा किती मोठा आधार आहे हे देखील विशद केलंय. आज जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना एक संपादक म्हणून आणि एक लेखक म्हणून मनात अनेक संभ्रम आहेत, अनेक प्रश्न आहेत. आजची करोनाग्रस्त भीषण परिस्थिती जिनं आपलं सारं जगणं तिच्या अक्राळ विक्राळ मुठीत बंदिस्त करून टाकलेलं आहे. असं जगणं जगताना एक लेखिका म्हणून आणि माणूस म्हणून संवेदनशीलताच गोठल्यासारखी झाली आहे खरी. पण या भीषण परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या लेखिकेला, माझ्यासारख्याच काय अनेक वाचक
मित्रांना, लेखकांना आज आधार वाटतो आहे तो पुस्तकांचा, त्यातल्या शब्दांचा, त्यातल्या विचारांचा, त्यातल्या चिंतनाचा. मराठी प्रकाशन संस्थांची स्थिती फारशी चांगली नाही असं म्हटलं जातं आहे आणि कोविड-19च्या आधीच्या काळात सुद्धा अलीकडे प्रकाशन संस्थांबद्दल बऱ्याच लोकांची साशंकता व्यक्त होत होती. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठी भाषेवर गेली कित्येक वर्षे अनेक तऱ्हेची आक्रमणं होत आली आहेत. अलीकडे तर वाचन संस्कृती ढासळत चालली आहे असा गंभीर सूरही त्यात मिसळला जात होताच. समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावाखाली मराठी साहित्य, विशेषतः पुस्तकं ही घुसमटत चालली होती असाही त्यात एक सूर उमटला जात होता. त्यामुळेच प्रकाशन संस्थांची नाराजी किंवा एकूणच मराठी प्रकाशन संस्थेचं भवितव्य धोक्यात येतं आहे का असाही सूर आळवला जात होता. पण मला असं वाटतं की मराठी पुस्तकांची मागणी कमी झालेली नाही, उलट ती वाचली जात आहेत असंही काहीसं चांगलं आशादायी चित्र अलीकडेच उमटू लागलं असतानाच अलीकडे अनुवादात्मक किंवा अनुभवात्मक किंवा आत्मचरित्रात्मक अशी पुस्तकं अधिक आवडीनं वाचली जात आहेत. याला कारण आहे की वाचकांची अभिरुची गेली काही वर्ष बदलत चालली आहे. त्यामुळे सर्जनात्मक लेखन ज्याला म्हणतात ते कथा, कादंबरी, कविता ही पुस्तकं त्या तुलनेत कमी वाचली जात आहेत. ही वस्तुस्थिती जरी असली तरी मला असं वाटतं की सर्जनात्मक किंवा साहित्यिक मूल्य असणारं लेखन आवर्जून वाचणारा वर्ग हा पहिल्यापासून कमी आहे, पण तो कमी असला तरी तो जाणकार वाचक वर्ग आहे. त्यामुळे आजही कथा, कादंबरी, कविता ही कमी वाचली जाते, यापेक्षा तो वाचणारा वर्ग किती महत्त्वाचा आहे, तो किती जाणकारीने वाचतो याला माझ्या दृष्टीने महत्त्व आहे. आज पुस्तकाची हार्ड कॉपी विकत घेऊन वाचणारे वाचक आणि किंडलवर किंवा ई बुक स्वरूपात वाचणारे वाचक ही जी परिस्थिती आहे याच्याबद्दल इथे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आजही हार्ड कॉपी घेऊन पुस्तकं वाचणारा वर्ग कमी झालेला नाही. आजही मौज प्रकाशनाकडे, बुक सेलर्सकडनं आजही पुस्तकाच्या ऑर्डर्स असतात किंवा चर्चेला जायला हवा असा मला वाटतं तो म्हणजे कॉपीराईटचा. व्हॉट्सॲपवर बऱ्याच काळापासून PDF स्वरूपात काही पुस्तकं टाकली जात आहेत आणि मला असं वाटतं की कॉपीराईटचा हा भंग करून ज्या प्रकारची ही पुस्तकं PDF स्वरूपात टाकली जातात हे खरं तर फार मोठा गुन्हा आहे आणि हा गुन्हा लवकरच आटोक्यात यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी वाचकांनीच त्याचा आग्रह न धरता पुस्तकाच्या स्वरूपातच लेखकाचं साहित्य वाचायला पाहिजे असं मला इथे आवर्जून वाचकांनाच विनंती करावीशी वाटते. कारण कॉपीराईटचा भंग करून PDF स्वरूपात लेखन, लेखकाचं वाचणं हा एक प्रकारे लेखकाच्या अस्मितेलाही धक्का देण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. वाचकाला वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक खाद्य पुरवणं हा आम्ही घेतलेला वसा आहे. तो असा आम्हाला टाकून देता येत नाही. त्यामुळे प्रकाशन व्यवसाय चालू आहे, वेगळे वेगळे प्रयोग चालू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा या ग्रंथ व्यवहाराला गतिमान करण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. पुस्तकं अजूनही हातात घेऊन त्याचा वास अनुभवत वाचणं यालाही लोक महत्त्व देतात. लोक पुस्तक पाहतायत, वाचतायत आणि काही संदर्भ विचारतायत ही फार मोठी मला समाधानकारक गोष्ट वाटते. मौज प्रकाशनच्या संपादक आणि लेखिका मोनिका गजेंद्र गडकर यांनी कॉपीराईटच्या पालनामध्ये वाचकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण असल्याचं अधोरेखित केलंय. तर डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांनी म्हटलंय की मराठीतील ग्रंथ व्यवहारासमोर काही महत्त्वाचे सरकारी निर्णयही विपरीत परिणाम करत आहेत. याचा एकत्रित परिणाम होत आहे. मात्र कोविड-19च्या प्रकोपामध्ये पुस्तकांवर चर्चाही सुरू झाली आहे.
पुस्तकाच्या विश्वामध्ये एक फार समाधानकारक बाब आहे की ह्या बंदिवासामध्ये लोक पुस्तकं घरी वाचायला लागतात. किती वेळ नातेवाईकांशी बोलणार, किती वेळ दूरदर्शन बघणार, हे सर्व चालू असतानाच लोक पुस्तक वाचतायत आणि काही संदर्भ विचारत आहेत. ही फार मोठी मला समाधानकारक गोष्ट वाटते. सध्या म्हणजे तसं पाहिलं तर मराठी पुस्तकांना चांगले दिवस आहेत असं खेदानं म्हणता येत नाही. कारण नोटाबंदी म्हणा, आर्थिक मंदी म्हणा किंवा आता हा कोरोनाचा व्हायरस ह्याच्यामुळे फारच पुस्तक व्यवसायाला अत्यंत ग्रंथप्रदर्शनं बंद होणं म्हणा किंवा इतर काही गोष्टीमुळे पुस्तकं विक्रीवर परिणाम झाला होता. पण ह्या सध्याच्या काळामध्ये लोक पुस्तकांबद्दल चर्चा करतायत, वाचतायत, ही मोठी समाधानाची बाब आहे. डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे यांनी सध्या टीव्ही आणि मालिका यांचा वाचन संस्कृतीवर काय परिणाम झाला याकडेही जागतिक पुस्तक दिनानिमित्त लक्ष वेधलंय. दृकश्राव्य स्वरूपातही पुस्तक व्यक्त होत आहेत, मात्र त्याचे बरे वाईट परिणामही समोर येत असल्याचं अशोक मुळे यांनी म्हटलंय. मालिका आणि वेब सिरीजमुळे अनेक तरुण लेखक कवी पुढे येताना दिसत आहेत. त्यांच्या चांगल्या कलाकृतीवर चित्रपट निघणं किंवा मालिका येणं ह्याच्यामुळे वाचकांची उत्सुकता वाढते आणि त्या पुस्तकाला मागणी वाढतच आहे. पण काहीही यालाही खूप मर्यादा आहेत. म्हणजे जे पुस्तक आता चांगलं चालतंय किंवा चांगल्या मालिका होत आहेत त्या पुस्तकांनाच मागणी आहे. पण इतर पुस्तकांना पूर्वी कसं वाचनालयात अनेक वाचक हे सभासद होते, वेगवेगळी पुस्तकं वाचायची. तर आता सध्या या वाचनालयाची सभासद संख्याच फार कमी होत आहे. जे सिनियर सिटीजन आहेत ते जास्त वाचक या वाचनालयामध्ये जाताना दिसत आहेत. तावली हे पुस्तक काढलं. खरं तर कविवर्य नारायण सुर्वे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, पण त्यांनी स्वतःचं काय ते बाळगलेला मुलगा म्हणून ते पुस्तक त्यांचं आत्मचरित्र लिहिणार होते, पण त्यांच्या हातून तो प्रकल्प पूर्ण झाला नाही. पण कृष्णाबाई सुर्वे यांनी मास्तरांची सावली यामध्ये मास्तरांचं एक जे व्यक्तिमत्व किंवा त्यांचं संपूर्ण आयुष्य जे लोकांपुढे मांडलं त्याचं स्वागत चांगलंच झालं. अशी पुस्तकांना मागणी आहे, त्यामुळे उत्तरोत्तर फायदाच होत आहे. तर फेसबुकमध्ये पण तुम्ही पाहिलं तर आता प्रत्येक साहित्याची, कथेची म्हणा किंवा इतर आवडलेल्या साहित्याची देवाणघेवाण चालू आहे. आम्ही पण संदीप करे आपले सुप्रसिद्ध कवी यांच्या आवाजात आनंद सामंत यांची दृष्टी ही कादंबरी त्यांच्या संदीप करांच्या आवाजामध्ये आम्ही हे दिलेली आहे. अनेक प्रकाशक आपापल्या दृष्टीने करतच आहेत आणि ते करणं आवश्यकच आहे. कालानुरूप तुम्ही जेवढं बदल कराल तर होईल किंवा बदल स्वीकारायलाच लागणार आहे. आणि ह्या सध्याच्या काळामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानामुळे जग इतकं जवळ आलेलं आहे. मराठी प्रकाशन व्यवसाय हा ऑनसेलवरच मर्यादित असल्यामुळे ज्या पुस्तकाची मागणी असेल त्या पुस्तकालाच डिमांड असते. पूर्वी सारखंच आहे. पूर्वी आम्ही 10 पुस्तकं काढले की त्यातली 2-3 चालायची. आता कुठलं पुस्तक चालेल, कुठलं गाजेल हे केवळ फक्त त्या वाचकावर आणि त्या पुस्तकाच्या मूल्यावरच अवलंबून असतं. सध्याचा काळ पूर्वी वर्तमानपत्र म्हणा किंवा इतर माध्यमातून बराच पुस्तक परीक्षणासाठी दिला जायचा आणि पुस्तक प्रकाशन समारंभाचे कार्यक्रम. सध्याच्या या वाढत्या जागतिक रेटामुळे म्हणा किंवा संपादकाची भूमिका किंवा त्या वर्तमानपत्राच्या मालकाची भूमिका बदलत चालल्यामुळे साहित्य प्रसारासाठी किंवा पुस्तक परीक्षणासाठी जास्त वेळ किंवा जागा दिली जात नाही. त्यामुळे कादंबरी काढली, 700 पानांची मोठी कादंबरी, तिचं खूप मोठं स्वागत वाचकाने केलं. ती सध्या 6व्या आवृत्तीमध्ये आहे. त्याचं आम्ही इंग्लिश रूपांतर केलेलं आहे. ते पुस्तक आम्ही लवकरच आता बाजारात उपलब्ध होणार आहे. आणि राजा दशावतारीवर डॉक्टर अशोक भाईडकर
आणि तुळशी बेहरे यांनी काम केलं होतं. तर डॉक्टर अशोक तुळशी बेहरेंचं पुस्तक प्रकाशित झाले. डॉक्टर अशोक भाईडकर यांचं राजा दशरथ मोठा प्रबंध आणि त्याच्यावरले संपूर्ण चर्चा सांगोपांगरीते आम्ही तो प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या आमच्या प्रकाशन व्यवसायामध्ये प्रिंटिंगमध्ये मोठी क्रांती झाली. डिजिटल क्रांतीपर्यंत हा पाऊल उचललं गेले. त्यामुळे आता एक पुस्तकापासून 200 किंवा 1000 प्रती पण छापल्या जातात. त्यामुळे मागणीनुसारच पुस्तकांचा पुरवठा करणं हा प्रकाशकांचा कल दिसतो. पूर्वी 1000 वगैरे पुस्तकांची आवृत्ती काढली जायची, पण सध्या ते 500पर्यंतच मर्यादित आहे. आमच्यासारखे प्रकाशक हे जास्त पूर्वी गोडाऊन कॅपॅसिटी आणि इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटीचं बघायचे, पण सध्या आता या डिजिटल क्रांतीमुळे याची काही गरज वाटत नाही. जशी मागणी असेल तेवढं पुस्तकं काढून आम्ही तो पुरवठा करत असतो. पण ह्या माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये एक जमेची बाजू अशी पण वाटते मला की तरुण पिढी ही जास्त कॉन्शियस झालेली. त्यांना जो स्वतःसाठी म्हणजे एकूण त्यांच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी किंवा स्वतःच्या उत्कर्षासाठी स्वतःच्या अभ्यासासाठी ज्या पुस्तकांची त्यांना गरज असेल, ज्या पुस्तकांना त्यांना आवश्यकता असेल ते विचारतात, त्याची मागणी जास्त होत असते. जे त्यांचं जे साहित्य असतं त्या लेखकाकडेच त्याचे कॉपीराईट असतात. त्यामुळे आम्ही साधारणतः पुस्तक प्रकाशनाचेच हक्क आमच्याकडे. जर का ई बुक करायचे असेल तर आम्हाला वेगळा करार लेखकांशी करावा लागतो आणि इतर समजा त्याच्याशी मालिका निघणं किंवा नाटक होणं किंवा इतर काही गोष्टीचं असेल तर ते हक्क त्या लेखकाकडे असतात. त्यामुळे स्वामित्व हक्काचे तसे प्रश्न आमच्याकडे काही उत्पन्न होण्याची शक्यता फार कमी असते. एकूणच मराठीतील ग्रंथ व्यवहाराची स्थिती काळजी करण्याइतकी वाईट नाहीये. या उद्योगासमोर आव्हानं निश्चित आहेत, मात्र प्रयोगशीलतेला ब्रेक लागलेला नाही. वाचन संस्कृती नष्ट झाली नाहीये, फक्त त्याचं स्वरूप आणि माध्यमं बदलली आहेत. त्याचा कंटेंटवर परिणाम होतोय. मात्र दुसरी बाजूही महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानामुळं मराठी भाषा सर्वदूर पोहोचवता येते. मराठी पुस्तकं पोहोचवता येत आहेत. त्यामुळं ग्रंथचर्चाही दैनिकांच्या पानांवरून आता इंटरनेटच्या महाजालात होत आहेत. हेही शुभ सूचकच आहे. बदल हा होणारच आणि त्या अनुषंगानं प्रकाशन व्यवसायही बदल घडवतोय. तृप्ती डिग्गीकरसह ब्युरो रिपोर्ट AM न्यूज. वाचकांना वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक खाद्य पुरवणं हा आम्ही घेतलेला वसा आहे आणि तो असा आम्हाला टाकून देता येत नाही. त्यामुळे प्रकाशन व्यवसाय चालू आहे, वेगळे वेगळे प्रयोग चालू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा या ग्रंथ व्यवहाराला गतिमान करण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. पुस्तकं अजूनही हातात घेऊन त्याचा वास अनुभवत वाचणं यालाही लोक महत्त्व देतात. लोक पुस्तक वाचतायत आणि काही संदर्भ विचारतायत ही फार मोठी मला समाधानकारक गोष्ट वाटते.